लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत। आता इकडे जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी मला तुझी आणखी एक मदत हवी आहे। मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तू मला मदत करशील का? तेव्हाच नंदिनी म्हणत असते, नाही मी मदत करणार नाही। तेव्हाच जीवा म्हणतो, का का नाही येस मदत करणार? अहो मी तुम्हाला फक्त मदत नाही करणार तर तुमच्या यशामध्ये मी स्वतः टाळ्या वाजवणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मदतसुद्धा करणार आहे आणि टाळ्यासुद्धा वाजवणार आहे। बोला काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये आणि तुम्हाला स्वतःचं करिअर घडवण्यासाठी काय करायचं आहे सांगाल का? तेव्हाच जीवा म्हणत असतो, हो सांगतो ना, पण त्याआधी मस्त गरमागरम चहा होऊन जाऊ देत। तेव्हाच नंदिनी लगेचच म्हणत असते, हो लगेच जाते आणि गरमागरम चहा आपल्या दोघांसाठी सुद्धा घेऊन येते। असं म्हणून नंदिनी चहा बनवायला निघून गेलेली असते। तर आपण इकडे पाहतो की काव्या पार्थ त्याच कॅफेमध्ये असतात आणि इथे आता काव्याच्या पुढे आईस कॉफी असते तर पार्थच्या पुढे त्याची सिनेमन कॉफी असते। तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो, काव्या काय हे घ्या ना पटकन कॉफी, नाहीतर ती गरम होईल। काय हे देशमुख, म्हणजे नाही नाही मस्करी केली, घ्या घ्या असं म्हणूनच काव्या पार्थकडे पाहतच असते। तेव्हा आता पार्थच्या मनामध्ये वेगळेच विचार सुरू असतात। तेव्हा पार्थ म्हणत असतो, आपण जरा वेगळं काहीतरी ट्राय केलं पाहिजे कॉफी एन्जॉय करण्यासाठी। आता तेव्हा काव्या म्हणते, वेगळं काय ट्राय करणार आहोत? आता ह्या कॉफीमध्ये काय मीठ मोहरी मिरची आणि फोडणी घालणार आहोत का? आता तेव्हाच पार्थ म्हणतो, नाही नाही अगदीच तसं नाही, खरं तर मी खूप एक्सायटेड आहे। तेव्हाच काव्या म्हणते, ते तर तुम्ही नेहमीच असता, आत्ता पहिल्या वेळेसच थोडी ना आहेत। त्यावर पार्थ म्हणतो, तसं नाही, पण आपण फॉर अ चेंज म्हणून माझी कॉफी तुम्ही घ्या आणि तुमची कॉफी मी घेतो। तेव्हा काव्या म्हणते, जर तुम्हाला आईस कॉफी हवी असेल तर मी तुमच्याकरिता ऑर्डर करते, पण मला काही तुमची ती सिनेमन कॉफी प्यायची नाही आहे। त्यावरच पार्थ म्हणतो, मला जर आईस कॉफी प्यायची असेल तर माझी मी ऑर्डर करू शकतो ना, तसं नाही, फॉर अ चेंज। बघा ना, युनिवर्सने आपल्यासाठी काहीतरी इथे लिहिलेलं असेल किंवा काहीतरी घडून आणलेलं असेल ना, म्हणूनच मला वाटतंय की आपण फॉर अ चेंज म्हणून कॉफी एक्सचेंज करूया। तेव्हाच काव्या म्हणते, नाही हा देशमुख, अजिबातच नाही, मला ती तुमची वेलची वगैरे घातलेली कॉफी अजिबात आवडत नाही। आता तेव्हा पार्थ म्हणतो, आता बघा ना, तुम्ही इतर पदार्थांमध्ये या कॉफीमध्ये घातलेली वेलची घेताच ना, बघा कशा कशामध्ये आपण वेलची घालतो, खीर असो त्याचसोबत इथे वेगवेगळे पदार्थ असो, म्हणजेच की जामून असो किंवा आपण पुरणपोळीमध्ये सुद्धा वेलची घालतो की नाही। मग मला सांगा, जर हीच वेलची ह्या सिनेमन कॉफीमध्ये असेल तर काय फरक पडत आहे? तुम्ही एकदा ट्राय तरी करून बघा ना काव्या, तुम्हाला नक्कीच ही सिनेमन कॉफी आवडेल। आणि काय माहिती, कधी कधी न आवडणाऱ्या गोष्टीसुद्धा हळूहळू आवडू लागल्या तर, असं म्हणता क्षणी काव्या म्हणते, काय काय म्हणाला देशमुख तुम्ही? नाही नाही काही नाही, म्हणजे तुम्हाला नक्कीच कॉफी प्यायला आवडेल, तुम्ही एकदा ट्राय तर करून बघा ना। त्यावरच काव्या म्हणते, नाही हा देशमुख, मला असलं काहीही ट्राय करायचं नाही, समजलं तुम्हाला? घ्या ना काव्या, तुम्ही ट्राय तर करून बघा। तेव्हाच काव्या म्हणते, पण हे कसं शक्य आहे, मला कसं जमणार आहे? जमेल काव्या तुम्हाला, एकदा तुम्ही ट्राय तर करा, बघा काहीतरी वेगळं ट्राय केलं पाहिजे। बघा खरं खरं सांगतो तुम्हाला, युनिवर्सने ना आपल्या नशिबात काहीतरी वेगळं लिहून ठेवलेलं असू शकतं। तेव्हा काव्या ॲग्री होते आणि म्हणत असते, बरं ठीक आहे द्या। आता पार्थची कॉफी काव्याकडे असते तर काव्याची इथे आईस कॉफी पार्थकडे असते आणि तेव्हा लगेचच चेस करतात आणि खरं तर त्या वासामुळे काव्याला नकोसं होत असतं, पण 1-2 असं काउंट केल्यानंतर दोघं सुद्धा एक एक घोट त्या कॉफीचा पित असतात। डोळे बंद करून कधीही न पिलेली कॉफी काव्याने आज इथे पार्थसाठी ट्राय केलेली असते। एक सिप पेल्यानंतर तिला थोडंसं बरं वाटतं, थोडासा वेगळाच फील येतो आणि तेव्हा ती पार्थकडे पाहते आणि त्यानंतर पुन्हा एक सिप ती कॉफीचा पित असते। आता 2 घोट तर कॉफीचे गेलेले असतात आणि तेव्हा पार्थ इथे तिच्याकडे पाहत असतो। त्याचबरोबर आईस कॉफी पिल्यानंतर इथे पार्थ
खूप छान त्याला फील होत असतं. आता इकडे लगेचच तो हातवारे करून तिला सुंदर आहे असं दाखवतो. आता काव्या तेवढ्यातच थोडीशी लाजते. ते पार्थला कळतं आणि त्यानंतर पार्थ लगेचच स्वतःच्या कॉफीकडे बोट करतो आणि म्हणत असतो, हे सुंदर आहे. आणि तेव्हा काव्या डोळे वटारूनच त्याच्याकडे पाहत असते. आता दोघे जण मस्त कॉफी एन्जॉय करतात. त्यावर लगेचच पार्थ तिला म्हणत असतो, काव्या खरंच कॉफी खूप कमाल होते. आता मला निघावं लागेल कारण माझ्या मागे खूप सारी कामं आहेत. तुमचा काय प्लॅन आहे आता? म्हणजे तुम्ही कुठे जाणार आहात की घरी जाणार आहात? तेव्हा लगेचच काव्या म्हणते, मी झालं आता ही कॉफी संपली की इथून पुढे 10 मिनिटात गेलं की तुमचं काय तुमचं? त्यावर लगेचच काव्याच्या मनात विचार येतात, बापरे मी हे काय करत होते? देशमुखांचं सरप्राईज आत्ताच सांगत होते की काय ह्यांना? काय काव्या हे तुझ्या पोटात काही राहतं की नाही असं स्वतःलाच इथे ती बोलत असते. नाही नाही काही नाही, म्हणजे मी आता तुम्ही गेला की लगेच घराकडे जाणार आहे. बरं ठीक आहे, हे घ्या गुलाब. तेव्हा काव्या लगेचच म्हणते, देशमुख तुम्ही लिमिट क्रॉस करताय असं वाटत नाही का? तेव्हाच पार्थ म्हणत असतो, आय नो, मला माहिती आहे मी लिमिट क्रॉस करतोय, पण हे गुलाब मी तुम्हाला एक बुक मार्क म्हणून देत आहे. असं म्हटल्यानंतर काव्या म्हणते, पुस्तकात असं जिवंत ओरिजिनल गुलाब कोण बरं ठेवतं बुकमार्क म्हणून? तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो, कोणी ठेवत नाही ना, पण काव्या ही सगळ्यांपेक्षा वेगळी आहे ना, त्यामुळे तुम्ही ठेवून बघा. आता लगेच पार्थ तिचं पुस्तक स्वतःकडे घेतो आणि त्या पुस्तकामध्ये तो ते गुलाब ठेवतो. बघा किती सुंदर दिसतंय. असं म्हणून झाल्यावर आता लगेचच काव्याला सुद्धा ते आवडतं आणि त्यानंतर तो म्हणतो, दिसतंय ना सुंदर, मग बघा आता घ्या आणि मस्त एन्जॉय करा बरं. असं म्हटल्यानंतर काव्याला सुद्धा पार्थने त्या पुस्तकामध्ये ठेवलेलं बुकमार्क म्हणून ठेवलेलं गुलाब खूप आवडतं आणि ती म्हणत असते, खरंच खूप छान दिसत आहे बरं का देशमुख. त्यावर आता काव्या म्हणत असते, मला एक गोष्ट सांगा देशमुख, आणखी काय सांगतं बरं तुमचं युनिव्हर्स? म्हणजे काही वेगळं सांगतं का? त्यावर लगेचच पार्थ म्हणतो, नाही आता काही नाही सांगत आहे, मी निघतो, आता मला उशीर होतोय. असं म्हणून उठून उभा राहतो आणि त्यानंतर काव्याकडे तो पाहत असतो. आता पार्थ तर जाण्यासाठी निघालेला असतो, पण तेवढ्यातच तिथे एक माणूस आलेला असतो आणि तो इथे पार्थला वेळ विचारत असतो. पण पार्थ स्वतःच्या मनगटावर पाहतो तर त्या मनगटावर घड्याळच नसतं, म्हणून मोबाईल काढतो आणि म्हणत असतो 7 वाजले आहेत. आणि तेव्हा लगेचच आता पार्थ म्हणत असतो, बरं ठीक आहे मी पळतो. तेव्हा काव्या म्हणते, पळू नका, सावकाश जा. आणि त्यानंतर पुन्हा काव्याकडे पार्थ पाहतच असतो. आता पार्थ तर तिथून निघून गेलेला असतो, पण आता काव्या मनामध्येच विचार करत असते, देशमुख आता तुमच्या हातावर घड्याळ नाहीये, पण आज संध्याकाळी तुमच्या त्या हातावर घड्याळ असणार आहे, कारण आज संध्याकाळी मी तुमच्याकरिता खूप छान सरप्राईज देणार आहे. जस्ट वेट अँड वॉच. असं म्हणूनच काव्या सुद्धा आता काय सरप्राईज कसं अरेंज करू आणि त्याचबरोबर आणखी काय करायला लागेल ह्या गोष्टीबद्दल थोडासा विचार करत असते. आणि पार्थला जर मी हे घड्याळ गिफ्ट दिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहायचा आहे, असा सुद्धा इथे ती फर्स्ट टाइम विचार करत असते. तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता नंदिनीने जीवा आणि त्याचसोबत तिच्याकरिता मस्त गरमागरम चहा बिस्किट आणलेले असतात आणि ते दोघे सुद्धा इथे बसून एन्जॉय करत असतात. तर आता जीवा म्हणत असतो, खरं तर मला ना इथे एक गोष्ट करायची आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, काय करायचे सांगा ना, मला ना लो कॉस्ट हाऊसिंग करायचं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, पण सॉरी जीवा, मला हे तुमचं म्हणणं काय आहे किंवा तुमची कल्पना काय आहे ना, ती काही फारशी ते समजलेली नाही आहे. त्यावर लगेचच जीवा म्हणत असतो, हो मी तुला समजून सांगतो. तेव्हा आता जीवा म्हणत असतो, हे बघ, जी मिडल क्लास लोक आहेत, म्हणजे सर्वसामान्य लोकांना इथे परवडतील, त्यांच्या खिशाला परवडतील अशी घरं मला बांधायची आहेत. आता दादा कशी घरं बांधतो, फ्लॅट, त्याचबरोबर रो हाऊस वगैरे ह्या सगळ्या पद्धतीची घरं त्याच्याकडे असतात. म्हणजे मोठमोठे बिझनेसमॅन, त्याचबरोबर नोकरदार वर्ग, ह्यांच्यासाठी ती घरं परवडणारी असतात. पण अगदीच सर्वसामान्य लोकांसाठी ती घरं परवडत नाहीत. त्यामुळे अगदीच तुझ्या आनंद निवासमध्ये राहणारी माणसं आहेत ना, त्यांना सुद्धा ही घरं परवडतील. म्हणजे अगदीच छोट्यात छोटं घर असेल आणि ते त्यांना परवडेल. म्हणजे तुला एक गोष्ट सांगू का, आम्ही ना एका चाळीमध्ये राहत होतो. तिथल्या चाळीमध्ये ना अगदीच 1 रूमचं फ्लॅट टाईप घर असायचं. म्हणजे त्या एका रूममध्ये सुद्धा त्या बायकांनी खूप सुंदर असं सजवलेलं घर असायचं. अगदीच टापटीपणा, फोल्डिंगचे टेबल, त्याचबरोबर अगदी म्हणजे एक इतकं प्रसन्न वाटायचं, असं कधी त्या घरामध्ये गेलोय आणि आता एवढी चिडचिड किंवा एवढं सगळं हे कुठे ते कुठे असं कधीही झालं नाहीये. आणि त्यामुळे मला अगदी सर्वसामान्य लोकांना परवडतील अशी घरं बांधायची आहेत. म्हणजे बघ ना, ती लोक
त्या घरातून त्यानंतर फ्लॅटमध्ये त्यानंतर रो हाऊसमध्ये अशी त्यांची प्रोग्रेस होईल असं मला घर बांधायचं आहे असं जीवा आता इथे नंदिनीला सांगत असतो। त्यावरच नंदिनी जीवाला म्हणते, खरं सांगू का जीवा, तुमची ही कल्पना तर खूपच सुंदर आहे, एक नंबर आहे आणि त्याचबरोबर तुम्ही हे सगळं मला समजावून सांगितले त्यामुळे मला ही गोष्ट समजली। त्यावर लगेच जीवा म्हणतो, हो पण तुला एक गोष्ट सांगू का, बाबा आणि दादा ह्या दोघांचा बिझनेस वेगळा आहे म्हणून मला थोडंसं वेगळं काहीतरी करायचं आहे आणि वेगळं काहीतरी केल्यानंतर त्या सर्वसामान्य माणसांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहायचा आहे। त्यावर नंदिनी म्हणत असते, खरं सांगू का जीवा, तुम्ही हे सगळं काही स्वतः अनुभवलेलं आहे, त्याचबरोबर तुम्हाला त्या सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे ना, म्हणून आज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तयार आहात आणि अगदीच तुम्ही हे नक्की कराल। त्यावर लगेच जीवा म्हणत असतो, हो नंदिनी, अगदीच तू म्हणतेस ना तसंच मला हे सगळं ह्याच पद्धतीने करायचं आहे। आणि तेव्हा नंदिनी म्हणते, खरं तर तुम्ही मला हे आता समजून सांगितले ना त्यामुळे मला ह्या गोष्टी समजतायत, नाहीतर ह्या सगळ्या गोष्टीची मला काहीही आयडिया नव्हती किंवा कल्पना नव्हती। आणि त्याचबरोबर ही कल्पना खरंच जीवा खूप छान आहे आणि ही कल्पना नक्कीच वर्क होईल असं सुद्धा आता नंदिनी इथे बोलत असते। आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी तुमच्या कायम सोबत असणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका। त्यावर लगेच जीवा म्हणत असतो, हो नंदिनी, मला तुझी तर साथ हवीच आहे। आणि त्याचबरोबर नंदिनी जीवाचं भरभरून कौतुक करते। ती म्हणत असते, बापरे किती कमाल आयडिया आहे, मला तर ह्या अशा गोष्टी कधी सुचणार पण नाहीयेत। त्यावर लगेच जीवा म्हणतो, का नाही सुचणार, मला तुझ्या आनंद निवासमध्ये सुद्धा जी माणसं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही घराची कल्पना त्यांना नक्कीच आवडेल, म्हणजे बघ ना त्यांच्या घराला खिशाला परवडेल असंच ही घराची संकल्पना असणार आहे। प्रत्येक सर्वसामान्य माणूस आता त्यांचं स्वप्न ह्या घरामध्ये राहून पूर्ण सुद्धा करू शकतं असं सुद्धा आता इथे जीवा नंदिनीला सांगत असतो। त्याचबरोबर नंदिनीने इथे जीवाला तर छान सपोर्ट केलेला असतो आणि छान सपोर्ट केल्यानंतर जीवा सुद्धा खूपच खुश झालेला असतो। त्याचबरोबर आता चहा आणलेला असतो आणि गरमागरम चहा आणल्यानंतर नंदिनी म्हणत असते, आपण आता फक्त गप्पाच मारत बसणार आहोत की ना काय, म्हणजे बघा ना तुमचं तर ही संकल्पना वर्क होणारच आहे, यात काही वादच नाहीये, पण आपला हा जो काही चहा आहे तो असाच थंड होऊन जाईल चला। त्यावर लगेच जीवा म्हणत असतो, हो ते तर बरोबरच आहे, चला मग ह्या गोष्टीवर चेस असं म्हणूनच मस्त दोघे जण चहा एन्जॉय करत असतात। तर आपण आता दुसऱ्या बाजूला पाहतो, संध्याकाळची वेळ झालेली असते आणि त्याचबरोबर मानिनी आणि नंदिनी किचनमध्ये स्वयंपाकात गुंतलेल्या असतात। गोष्ट सांगू का ग नंदिनी, आता गणपती उठलेत म्हटल्यावर नॉनव्हेज सुद्धा करायला पाहिजे। खरं तर तू आता इथे छोले मसाले भात पुलाव हे सगळं काही करशील बाई, पण इथे आता बघ ना संध्याकाळच्या वेळेला इथे जेवणाचे ह्या लोकांचे किती नखरे असतील, म्हणजे आता इथे जेवायला येतील पण काय म्हणतील, कुणाला गॅसेस झाले, कुणाचं पोट खराब झालंय, कुणाचं पोटात दुखतंय, ही सगळी कारणं सांगतील आणि जेवायचं टाळतील। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उठून कचरा टाकायला जाशील ना तेव्हा कचऱ्याच्या डब्यामध्ये इथे पार्सल दिसतील तुला, म्हणजे काय आई, हो कारण ही लोक अशी तशी झोपणार नसतात, संध्याकाळी मस्त चिकन बिर्याणी मटन बिर्याणी ऑर्डर करून मस्त खात असतात। तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते, आई हे सगळे तुमचे लाड आहेत। त्यावर लगेच ह्या पार्थाने जीवाला ना एक दिवस ना मस्त पिठलं आणि भाकरीच द्यायला पाहिजे। त्यावर आता मानिनी म्हणते, अगं तुमच्या दोघींच्या नवऱ्याला देताल का पिठलं भाकरी, पण माझ्या नवऱ्याचं काय, म्हणजे मला नाही समजलं। अगं म्हणजे हे चिकन बिर्याणी ऑर्डर करण्यासाठी हेच तर पुढे असतात, काय सांगता आई? अगं हो, तेवढ्यातच मानिनीला तिच्या बहिणीचा फोन आलेला असतो। तेव्हा मानिनी म्हणते, मला हा फोन घ्यावा लागेल नंदिनी, तू इथे बघतेस का थोडंसं, असं म्हणून ती म्हणते, हो आई मी बघते, तुम्ही घ्या फोन। आता मानिनी फोनवर बोलतच बाहेर जात असते आणि तेव्हा मानिनी थोडीशी अस्वस्थ असते, टेन्शनमध्ये असते। आणि तेव्हा इकडे नंदिनीच्या कानावर तो आवाज पडतो, तर इथे डायनिंग टेबलवरती मानिनी जाऊन बसते आणि युग सुद्धा तिच्या बाजूला असतो। आणि आता खरं तर तिच्या बहिणीचा फोन आलेला असतो, जो तिच्या बहिणीचा मुलगा आहे त्या मुलाने इथे याचा झोपेच्या गोळ्या घेतलेल्या असतात। आणि तेव्हाच युग म्हणतो, का काय झालेलं आहे, का रडतेस आई? तेव्हाच इथे आता ती म्हणत असते, पुण्याच्या ताईचा फोन होता। तेव्हा मानिनी तिला म्हणते, मी तिकडे येऊ का? त्यावरच युग म्हणतो, आई काय झालंय सांग तरी? अरे काही नाही, दादा आणि वहिनी म्हणजेच तिच्या बहिणीचा मुलगा आणि त्याची बायको त्या दोघांचा मध्यंतरी घटस्फोट झाला आणि घटस्फोट झाल्यानंतर आता त्या दादानं इथे झोपेच्या गोळ्या घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर झोपेच्या गोळ्या घेतलेल्या आहेत असं ती सांगते। तेव्हा सगळ्यांना धक्का
असतो. एकतर घटस्फोट झालाय आणि वरून झोपेच्या गोळ्या घेतलेल्या आहेत, काय गरज आहे एवढं सगळं करण्याची. त्यावर युग म्हणतो पण दादाचं आणि वहिनीचं एकमेकावर खूप प्रेम होतं ना. तेवढ्यातच आता मानिनी म्हणते होतं, पण इथे घटस्फोट झालेला आहे आणि घटस्फोट झाल्यानंतर आता मुलीच्या आहारी एवढं जायचं का. आता त्या मुलीने इथे ह्याला धोका देऊन निघून गेलेली आहे, फसवून निघून गेलेली आहे. पण काय करायचं, म्हणजे ह्या मुलांना घटस्फोट म्हणजे एवढा खेळ वाटतोय आणि त्याचबरोबर आयुष्य म्हणजे सुद्धा एवढा खेळ वाटतोय का, असं म्हणूनच युगला आता त्रास होत असतो. युग अस्वस्थ झालेला असतो, पण युग म्हणत असतो पण आई हे त्यानं का केले. त्यावरच मानिनी म्हणते हे त्याने का केलंय म्हणजे त्याने ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त एकासाठीच केलेल्या आहेत आणि ते म्हणजेच की इथे त्याला हे सगळं काही नको होतं. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथे तो त्याच्या बायकोच्या प्रेमात एवढा आंधळा झालेला होता की त्याला ह्या सगळ्या गोष्टी करताना काही सुद्धा वाटलं नाही. ही मुलं आजची आईवडिलांचा सुद्धा विचार करत नाहीत का, असं म्हणूनच युग आता थोडासा अस्वस्थ असतो. युगच्या चेहऱ्याकडे पाहून नंदिनीला थोडंसं टेन्शन आलेलं असतं. ती विचार करते ह्या युगचं नेमकं चाललंय काय, हा एवढा का रडतोय, याला एवढा कसला त्रास होतोय. त्यावरच आता युग त्याला आईला समजवण्याचं काम करतो. तो म्हणत असतो आई प्लीज शांत हो ना, तू इतका स्वतःला त्रास करून नको ना घेऊ. आता हे सगळं काही बोलत असतानाच आता मानिनी रडायला लागलेली असते. आता इकडे नंदिनी तिला समजवण्याचं काम करते, पण युगकडे पण तिचं लक्ष असतं. त्यावरच मानिनीच्या मनामध्ये विचार सुरू असतात. तर नंदिनी मनातच म्हणत असते युगचं नेमकं चाललंय काय, हा एवढा अस्वस्थ काय, हा एवढा घाबरलेला का आहे. त्याचबरोबर इथे मानिनी काकूंच्या बहिणीच्या मुलाचा प्रॉब्लेम आहे, पण हा युग अशा पद्धतीने का वागतो, ह्या सगळ्या गोष्टी आता नंदिनीच्या समोर आलेल्या असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे मानिनी युगला समजवण्याचं काम करत असते. मानिनी त्याला म्हणत असते युग बाळा नको काळजी करूस, तुला ह्या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या ना, हे बरेच दिवस झालं एवढं सगळं प्रकरण सुरू आहे, पण तू का रडतोयस. मानिनीला सुद्धा युगबद्दल थोडासा संशय आलेला असतो आणि युग मात्र लगेचच आता रडायला लागतो. नंदिनी त्याच्याकडे पाहत असते. युग आता नंदिनी म्हणते युग काय झाले, तू ठीक आहेस ना, पण युग लगेचच त्याच्या खोलीमध्ये निघून जातो. तर नंदिनीच्या समोर युगचं पुन्हा एकदा दुसरं रूप इथे आलेलं असतं. ती विचार करते हे नेमकं काय प्रकरण आहे, त्याचबरोबर युगशी बोलायला पाहिजे. आता तेवढ्यातच तिथे काव्या येते आणि काव्या तिथे आल्याबरोबरच ती विचारत असते का काय झालेलं आहे, कोण रडते, काय झालं युग, त्याचबरोबर काकू तुम्हाला काय झालेलं आहे. तेव्हाच आता इथे नंदिनी तिला समजावत असते नाही काव्या काही नाही झालेलं, सिरियस नाहीये, प्लीज तू जरा शांत बसतेस का, शांत बस प्लीज, काही नाही झालेलं. आणि युग तेवढ्यातच तिथून निघून गेलेला असतो. आणि ह्याला काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर हा असा का निघून गेलेला आहे असा इथे ती विचार करत असते. तर इकडे आता मानिनी काव्याकडे थोडीशी रागानेच पाहत असते. तर इकडे आता काव्या नंदिनीला म्हणत असते ताई खरं सांगू का, मला आज ना खूप डल वाटत आहे, म्हणजे असं अस्वस्थ वाटतंय, थोडंसं थकल्यासारखं वाटतंय, प्लीज तू तुझा नेहमीचा जो फेस पॅक बनवतेस ना, प्लीज मला तो बनवून देतेस का. त्यावरच नंदिनी म्हणते हो ठीक आहे, जा तू तुझ्या खोलीमध्ये जा, छान फ्रेश हो आणि मी तुझ्यासाठी फेस पॅक बनवते. आता काव्या इकडे खोलीमध्ये आलेली असते. काव्या खोलीमध्ये आल्यानंतर पाहते तर इथे तिने ते घड्याळ छान दुरुस्त करून आणलेलं असतं. आणि तेव्हाच काव्या विचार करते अगो काव्या तू इथे काय करतेस, हे घड्याळ असं इथे नाही ठेवू शकत आहेस, चल पटकन आवर, हे घड्याळ कुठेतरी कपाटामध्ये छान सेफ ठिकाणी ठेवून दिलं पाहिजे, असा काव्या इथे विचार करत असते. त्याचबरोबर काव्या पटकन ते घड्याळ घेते आणि कपाटामध्ये ठेवून देते आणि त्याचबरोबर विचार करते आता संध्याकाळी देशमुख आले की त्यांना छान सरप्राईज देता येईल. आता काव्या कपाटामध्ये घड्याळ लपवत असते. तेवढ्यातच पाठीमागून काव्या असा आवाज येतो आणि काव्या असा आवाज आल्यानंतर काव्याला मागे वळून पाहायचं असतं. तेव्हाच मागे वळून पाहिल्यानंतर इथे तिच्या पाठीमागे मानिनी उभी असते. आता मानिनीला समोर पाहिल्यानंतर काव्या म्हणते काकू तुम्ही इथे. त्यावर अगं का काय झालं, एवढी का घाबरलेस आणि तू काय लपवत होतीस. तेव्हा ती म्हणते नाही नाही काही नाहीये, मी इथे काय करताय. त्यावरच मानिनी म्हणते अगं हा तुला फेस पॅक हवा होता ना, नंदिनी ना थोडीशी कामात आहे आणि त्यामुळे इथे तिने माझ्याकडे हा फेस पॅक दिला आहे. तेव्हा काव्या म्हणते अहो काकू तुम्ही कशाला आलात, मी आली असती ना खाली, काय गरज होती. अगं त्यात काय एवढं, काय झालं, मी आणला म्हणून, नंदिनी थोडीशी किचनमध्ये बिझी आहे म्हणून मी आलेली आहे. त्याचबरोबर आता मानिनीचं लक्ष त्या पुस्तकाकडे जातं, ज्या पुस्तकामध्ये सुंदर असा गुलाब असतो. लगेचच त्या पुस्तकाकडे लक्ष केल्यानंतर मानिनी म्हणत असते वाव
मस्त फ्रेश ताजा गुलाब, किती सुंदर ना. लगेचच काव्या पाणी पित असते आणि लगेचच आता मानिनी ते पुस्तकातलं गुलाब पाहते. तेव्हा का ग, कोणी दिलंय तुला हे गुलाब असं म्हटल्यानंतर आता काव्याच्या मनात विचार येतो, हे जर गुलाब मला पार्थने दिलंय, देशमुखने दिलंय असं मानिनी काकूंना सांगितलं तर त्या पुन्हा गैरसमज निर्माण करून घेतील. त्यांना असं वाटायला नको की आमचं नातं पुढे गेलंय म्हणून. तेव्हा इथे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच कमाल आणि धमालीचा होणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, जीवा नंदिनीला म्हणतो, मला तू ना माझ्या नेहमी कायम सोबत असायला हवी आहेस. तेव्हाच नंदिनी त्याला वचन देते, मी नेहमी कायम प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या सोबतच असणार आहे, तुम्ही नका काळजी करू. कायम सोबत असणार आहेस, कारण 5 महिन्यानंतर तर घटस्फोट होणार आहे. असं जेव्हाच इथे नंदिनी समोर येतं तेव्हा नंदिनी थोडीशी हळवी होत असते. तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो, काव्याने सांगितलेलं असतं, हा गुलाब मला अनिशाने दिला आहे. त्यानंतर मानिनी लगेच अनिशाला कॉल करून विचारत असते, काय ग, तू आज काव्याला खूपच सुंदर असा गुलाब गिफ्ट दिलेला आहेस. तेव्हा अनिशाकडून उत्तर मिळतं, गुलाब आणि मी नाही दिलेला गुलाब. तेव्हाच मानिनी म्हणत असते, हा गुलाब तर इथे अनिशाने काव्याला दिलेला नाहीये. आणि इथे काव्या म्हणते की तिला अनिशाने हा गुलाब दिलेला आहे. म्हणजे पार्थने नाही दिला, अनिशाने नाही दिला, तर मग हा गुलाब तिला दिलाय कोणी नेमका. तेव्हाच इथे काव्या माझ्यापासून काय लपवत आहे असा मानिनी विचार करत असते. त्याचबरोबर तिच्या मनामध्ये विचार येतो की पुन्हा तिचं लग्न अगोदरचं जे काही अफेअर आहे त्या मुलाला तर ती भेटायला गेले नसेल ना, आणि त्याचबरोबर त्या मुलाने तर हा गुलाब तिला इथे गिफ्ट दिला नसेल ना, असा मानिनीच्या मनात विचार येतो. नेमकं काव्याचं काय चाललं आहे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेतलं पाहिजे असा मानिनी विचार करते. तर आपण पाहतो आता इथे संध्याकाळी मस्त काव्याने छान सरप्राईज पार्थसाठी अरेंज केलेलं असतं. डायनिंग टेबल सजवलेलं असतो आणि गुलाबांच्या पाकळ्या, झेंडूच्या पाकळ्या, त्याचबरोबर बाजूने छान अशा कॅन्डल्स लावलेले असतात आणि त्यांच्यामध्ये इथे ते 2 ट्विन्स वॉच ठेवलेले असतात. आता जेव्हाच पार्थ ते वॉच पाहतो आणि पाहिल्यानंतर त्याला खूप आनंद होत असतो, कारण काव्याने हे त्याच्याकरिता छान असे वॉच इथे आणलेले असतात. म्हणजे त्याचं वॉच जे तुटलं होतं ते वॉच इथे दुरुस्त करून आणलेलं होतं आणि तेव्हा दोघे सुद्धा ते वॉच घालतात आणि पाहत असतात. तेव्हाच आता इथे पार्थ म्हणत असतो, कारण तुम्ही खूप स्पेशल आहात आणि त्याचबरोबर तुम्ही काव्या आहात म्हणून खूप स्पेशल आहात आणि माझ्यासाठी तर तुम्ही खूपच स्पेशल आहात काव्या, समजलं. असं हे फक्त आणि फक्त इथे काव्याच करू शकते असं सुद्धा आता इथे पार्थ म्हणत असतो आणि हे सगळं काव्या करू शकते, म्हणूनच तुम्ही माझ्याकरिता खूप स्पेशल आहात असं सुद्धा पार्थने इथे काव्याला बोललेलं असतं. हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर आता काव्या अगदीच भावनिक झालेली असते, थोडीशी इमोशनल झालेली असते आणि ती भरल्या डोळ्यांनीच पार्थकडे पाहतच असते, कारण पार्थने खूपच छान तिचं कौतुक केलेलं असतं. प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, काव्या आणि पार्थचं नातं कुठल्या वळणावर जाऊन पोहोचेल? कारण आता काव्याला तर तिच्या ताईचा होताना सुखी संसार पाहायचा असतो, पण इथे पार्थला ती एक चान्स देईल का? त्याचबरोबर ह्या लग्नानंतर तिच्या मनामध्ये सुद्धा पार्थबद्दल प्रेम होईल का? पाहूयात पुढील भागामध्ये.